या कुस्तीच्या आखाड्याचं पूजन करण्यासाठी या मातीला आज किती मोठं प्राप्त झालंय। या ठिकाणी कोणी चप्पल घालून जाऊ शकत नाही। हो, या मातीला एवढं काही मोठं आहे। या ठिकाणी कोणी चप्पल घालून जाऊ शकत नाही। श्रीफळ वाढून सन्माननीय दराडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी सोबत पैलवान अर्जुन भाऊ जावळे, पैलवान मंगलसिंग परदेशी, पैलवान अनिल पाटील धुळे। एक काळचे नामवंत मल्ल आणि त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कुस्तीच्या खेळाची सुरुवात होते। आणि उद्याच्या पेपरच्या बातमीसाठी कुस्तीच्या खेळाचं उद्घाटन म्हणून टिपलेला फोटो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार या ठिकाणी फोटो घेत आहेत आणि दराडे साहेबांनी या ठिकाणी कुस्तीच्या खेळाचं उद्घाटन केलेलं आहे। कुस्ती वा आणि आता काही क्षणात आणि थोड्याच वेळात ज्या क्षणाची आपण वाट पाहतात तो क्षण जवळ आलेला आहे। या ठिकाणी नामवंत मल्लांना कुस्ती क्षेत्रात ज्यांनी अनेक दिवसापासून परिश्रम केले अशा नामवंत मल्लाच्या नामवंत कुस्त्या आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत। कोणी जर पैलवान असेल 501 रुपयावर पैलवान फिरते का? ठीक आहे, कोणी जोड असेल तर या पैलवान फिरतोय। पैलवान फिरतोय आणि दोन कुस्त्याला सुरुवात झाली। बहुत बढ़िया निकाल का प्रयास करा पहलवान ने आणि पैलवानाचा जोड लावण्याचं काम चालू झालं। वा, आणि दोन कुस्त्या एक संभाजीनगर काळा ड्रेस ब्लॅक ड्रेस चांदवडचा पैलवान 501 रुपयाची कुस्ती। हो वा, काय जोडली हो, वा। चांदवड विरुद्ध संभाजीनगर आणि तिकडे एक कुस्ती चालू आहे, लढत। आपण कुस्ती म्हणतो, याला लढत म्हणतात, याला मल्लांचं युद्ध म्हणतात। आणि दोघांची रेटारेटी चालू झाली।
हो आता थोड्याच वेळात हो सूर्यास्ताला जात आहे आणि या समय नामांकित कुस्त्याला सुरुवात होत आहे. दोघांची आटीतटीची लढत, कुस्तीतली खेचाखेची आणि तिथून डावाची सुरुवात. वा पहा पोरग जागेवर नाचलंय आणि पलीकडे चीप करण्याचा प्रयत्न सकाळ आणि कुस्तीला सुरुवात. एकेरी पण ओघाने तुम्हाला कुस्तीचे प्रत्येक डाव सांगतोय. मी पैलवान पानसरे विनंती करतो की खाली बसा. भरपूर जागा आहे पा, खाली बसा विनंती करतो. खाली बसा, भरपूर मोठी जागा आहे. विनंती आहे खाली बसा. तुम्ही खाली बसले तर आम्हालाही आनंद आहे. आणि 1000 रुपयाची कुस्ती लागते आता लगेच. हो कुस्ती. वा दोन आटी तटीच्या लढती चालू आहेत. वा एक धाण्या. वा ओ वा अहो काय केलं त्या बोर्डात? कसली उडी मारले अहो. कोणाचं बोर्ड आहे? एवढं विचारलं तरी पैसे फिटले. वा काय लढा लागला या वयामध्ये. आणि हे निष्पाप मन आहेत. यांच्या मनामध्ये कुठली राग नाही, दोष नाही, लोभ नाही, हरल्या जिंकल्याचं काहीच नाही. आणि सद्दाम भाई हो आणि आटी तटीच्या लढती सुरू झाल्या. छोटे बाल गोपाळ लढायला लागले आणि कुस्तीमध्ये कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला रंग नाही, कुठला वंश नाही. शेजारी पहा आपल्या शेजारी कोण बसले, कुठला पक्ष सुद्धा नाही. अशी कुस्ती पहा. शूद्र नाही, वैश्य नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, सर्व पैलवान. आणि या मैदानातल्या कुस्त्या, जन्मभूमीतल्या कुस्त्या, मायभूमीतल्या कुस्त्या, कर्मभूमीतल्या कुस्त्या. हा हा तो वहाँ जाओ दोनों, चलो. हाँ संभाजीनगर. हाँ हाँ चला पैलवान मैदानात आले. संभाजीनगरचे 3 हिरे. यांच्या सोबत कुणी लढण्यास तयार आहे का? हो हा आता अस्सल हिरे निवडायला सुरुवात झाली. मैदानात अस्सल हिरे चमकायला लागले आणि सूर्य अस्तमनाची वेळ. आणि या क्षणी ओ कसली उडी मारली. वाह मध्य प्रदेशची एक रणरागिणी अल्ताफ. वाह अल्ताफ यांची मुलगी आज कोणासंगही कुस्ती खेळण्यास तयार आहे. एक मुलगी, एक रणरागिणी, मुलासोबत सुद्धा कुस्ती करण्यास तयार आहे. एक आदिशक्ती आली, भवानी माता. एक रणांगणे
चला 501 रुपयावर एक रणरागिणी फिरते. कोणी कुस्ती करण्यास तयार असेल तर हात द्या. आपण माऊली म्हणतो, कधी रणचंडिनी म्हणतो, औरंगाबाद कधी और वीरांगनी नासिक का म्हणतो. मुकाबला. चांदवाड़ का पहलवान ऋषिकेश. अशी एक रणरागिणी मैदानामध्ये आली. कोणी कुस्ती खेळण्यास तयार असेल तर आत यायचंय. तिच्यासाठी रक्कम धरले गेले. रणरागिणी मैदानामध्ये फिरायला लागले आणि इकडे 3 हिरे. याला लढत म्हटले बरं का, याला द्वंद्व युद्ध म्हटले, दोघांचं युद्ध. आणि ती रणरागिणी फिरते अजून. आणि जोडीदार मागते कुस्तीसाठी. तिच्या हातात 501 रुपये आणि घेऊन जा. पण कसे स्पर्धेत वा. हा नाव ऐकू येणार नाहीये, कळत आले नाव सांग. संभाजीनगर, मनमाड. एका पायाला निकॅप लावलेला संभाजीनगरचा आणि समोरचा मनमाडचा. हो, दोन चप्पळ चित्ते आकाश माठक एकमेकासमोर. आणि हो, धक्का देऊन खाली घेतला आणि परत तो उठून वर आलाय. कुस्तीत खाली जाणं, उठून वर येणं एवढं सोपं नाही. वा. आता खरोखरच खऱ्या अर्थाने कुस्तीला जोड्या लावायला सुरुवात झाली. कान उघडे असले तर ऐका, पण नजर समोर ठेवा. अशा कुस्त्या, दंगल चल रहा है. कारण कुस्ती क्षेत्रात एक अभ्यास असावा लागतोय. जसं कोणी कोंबड्याच्या बाजारात असतंय, कोंबड्यांचा अभ्यास असतो. कोणती कोंबडी कशी विकायची. ओ आणि जे बाहेर गावावरून नामांकित मिळाले और योगेश पहलवान. कपडे केल्यानंतर दोघे नाव सांगायला. 501 रुपयाला जोड मागत होती, जोड नाही आला. तुला त्या ठिकाणी तशीच रक्कम देऊ केले. धन्यवाद दादा. हो, मुलगी आहे बरं का ती वाघिणी. आपण याला कुस्ती म्हणतो, याला दंगल म्हणतात, दंगल. याला फड म्हणतात. आणि मित्रांनो, माझा नंबर तुमच्या सगळ्या ग्रुपला जोडावर का माझा नंबर घेऊन जा. कार्ड आहे माझा. आणि तुमच्या कुस्त्या मला व्हॉट्सअपवर टाका. हो, कला जंग मधून बांगडी. कुस्ती खेळण्यापूर्वी नाव सांगून जायचं. आणि परत एक लढत सुरू झाली. याला लढत म्हणतात, याला झुंज म्हणतात, याला पक्कड म्हणतात. महाभारतात याला मल्लयुद्ध म्हणतात. उत्तर भारतात मैदान म्हणतात. आपल्याकडे आखाडा म्हणतात. याला फड म्हणतात. हो. आणि याला धोबी म्हणतात. वा. आणि या ठिकाणी सन्माननीय आदरणीय दराडे साहेब कुस्तीचे अगदी तंतोतंत निरीक्षण करतात. कुस्तीवर प्रेम करणारे सर्वांचं शब्द सुमनानी
कौतुके तळेचा रामेश्वर उडके आला. क्या बोले हाँ, बेटा. साई जाधव कुठला आहे? शैजादान अन्सारी पैलवान एक गोरा गोमटा एक या पायाला निक्याप. ओ कुस्तीतलं एक एक वादळ आतमध्ये यायला लागले आणि दराडे साहेबांचं कौतुक आहे ते या फडाला ते वेळेत आले. आणि हो दोन्ही पैलवानाला विनंती आहे बाहेर जायचंच नाही. आपणही जाऊ नका आणि त्यालाही नेऊ नका कारण ही मैदानी कुस्ती आपण पण जायचं नाही आणि त्याला पण न्यायचं नाही. कुस्ती आणि दोघांची खडाखडी कुस्ती चालू आहे आणि या कुस्तीसाठी अनेक दिवसापासून ज्यांनी परिश्रम घेतले पैलवान शंभूदादा जावळे पैसे ले ले बेटा. उज्जैनचा पैलवान इकडं आतमध्ये आलाय उज्जैन. हो हरियाणा दिल्ली उज्जैन तो कुस्ती क्षेत्रात पूर्वीपासून पुढे आहे. आपल्याकडे कोल्हापूर सोलापूर नंतर पुणे आणि आता आपला नाशिक कुस्ती क्षेत्रात पुढे येत आहे. वा आणि हा सुंदर आखाडा बांधलाय सुंदर असं नियोजन केलंय आणि म्हणून या कुस्ती क्षेत्रासाठी परिश्रम करणारे सन्माननीय आदरणीय शंभूदादा जावळे पैलवान सुरेश जावळे तुमच्या कार्याला सलाम आहे. आणि या ठिकाणी स्टेजवर विराजमान असणारे दराडे साहेब तुमचं नाव कार्य खूप मोठं आहे. तुमच्यासाठी एक वाक्य बोलतो शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापरी नाम योगेश्वराचे. हो 2 मिनिट कुस्तीचा वेळ. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. हा इकडे दुसरा जोड लावण्याचं काम चालू आहे. एक तगडा पैलवान. वा पैलवान नाव सांगा. सप्रोज लाला उज्जैन उज्जैनचा पैलवान. वा उज्जैनचा पैलवान ब्लॅक टी शर्ट ब्लॅक पॅन्ट हाडामध्ये फिरायला लागलाय. ओ वा हा तो सगळ्याला सलामी देऊन सगळ्याला वंदना करून सर्वांना नमस्कार घालून नंतर कुस्ती लागणार आहे. उज्जैनचा पैलवान एक नामांकित मल्ल एक अस्सल हिरा आणि एक हो 2 मिनिटं संपले 1 मिनिट राहिलाय. वा आता आमची पण कसरत आहे पांचांची कसरत आहे आणि समोरून हो बसतोय. वा वा काय डावपेच चालू आहेत आणि दराडे साहेबांचं कार्य एक कुस्ती क्षेत्रात नव्हे सर्व क्षेत्रात म्हणून एक वाक्य बोलत होतो शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापरी नाम योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ज्या रामदास स्वामींनी गावगाव बजरंगबलीचे मंदिर उभारले
आणि व्यायामशाळा काढल्या. पूर्वी शब्द होता व्यायाम आणि शब्द नंतर झाला शाळा. व्यायाम शाळा. आता व्यायाम संपला आणि शाळा पण संपल्या. आता शब्द आला फक्त दादा मोबाईल. लहान मुलाला मोबाईल दिला जातोय. हो, 501 रुपये पैलवान जोड मागतोय. काळाच्या ओघात कुस्तीकडे वळण्याची गरज आहे. पण प्रथम हो आणि 2 नंबरची जोडी मैदानात आलाय. इम्रान पठाण मराठवाडा चॅम्पियन संभाजीनगरचा पैलवान आणि त्यांच्यासोबत पैलवान स्वराज पाटील नाशिकचा चॅम्पियन फुलसिन्नर. वा, एक चांगलं कार्य आहे, एक धर्म कार्य आहे. या ठिकाणी एक आणि हजार रुपये 10,000ची कुस्ती. वा, हो, 2 नंबरची कुस्ती. वा, या ठिकाणी पैलवान झांबूदादा जावळे आणि पैलवान सुरेश भाऊ जावळे यांनी अखंड परिश्रम मेहनत. हो, एक गमीलभर माती आणून टाका. कोण टाकतं बघा बरं. किती माती आणली, त्या मातीवर लाल माती आणि फुलांची उधळण केली. हो, मी 3 वाजता आलो त्यावेळेस ही सर्व मंडळी या ठिकाणी काही चुकून राहिले का काळजी घेत होती. हो, वा, कुस्तीकडे लक्ष द्या. डावावर डाव. कुस्ती म्हणजे काय? कुस्ती म्हणजे काय? डाव आणि प्रतिडाव याचं एकत्रीकरण म्हणजे कुस्ती. हो, दोघांचंही कौतुक. कारण तो डाव करायला गेला, यांनी फायदा घेतला. कुस्तीत असं होत असतं. डाव आणि प्रतिडाव याचं प्रतीक म्हणजे कुस्ती. वा, आता पाहून घ्या, हिरे चमकायला लागलेत. मी आत्ता सांगितलं तुम्हाला, शोधून आणलेले हिरे. हो, कोणी कोंबड्याच्या बाजारात असते, कोणी शेळ्याच्या बाजारात असते, कोणी बैलाच्या बाजारात असते, कोणी म्हशीच्या बाजारात. पण आजची ही वस्ताद मंडळी पैलवानाच्या बाजारात. कोणत्या बैलाला कोणता जोड लावायचा. हो, या ठिकाणी पोलीस अधिकारी उपस्थित झालेत. दादा, तुमचंही कौतुक आहे का? भारताला पहिलं ऑलिम्पिकचं पदक मिळवणारे खाशाबा जाधव, केडी जाधव, खाशाबा दादासाहेब जाधव हे एक पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला होते आणि भारताला पहिलं ऑलिम्पिकचं पदक कुस्तीनं आणलं. पहिलं. हो, मूळगाव गोळेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा आणि राज्य आहे महाराष्ट्र. हो, हा बोला दादा सुरेश भाऊ. पैलवान साधं भुसावळ 1 नंबरची कुस्ती. हा, वा, एक अस्सल हिरा भुसावळ. वा, आज या ठिकाणी एक आनंद वाटतो. पहा, असंच कुस्ती मैदान घेतलं होतं राजश्री शाहू महाराजांनी. राजश्री. हो, अनेक तज्ञ विद्वान आहेत. दादा, राजश्री हा किताब मला कुठेही वाचायला मिळाला नाही. फक्त आणि फक्त शाहू महाराजांना हा शब्द आहे राजश्री. आणि हा राजश्री हा शब्द का? राजे आणि पुढे लावला श्री. हो, हा शब्द फक्त आणि फक्त शाहू महाराजांना आहे. त्यालाही कारण आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत
अशा शाहू महाराजांनी प्रथम कुस्त्या घेतल्या होत्या आणि हीच शाहू महाराजांनी केलेली प्रतिकृती, शाहू महाराजांनी केलेलं कार्य हे आज आपल्याला या यावला नगरीत पाहायला मिळतंय. आणि या निमित्ताने मला प्रथम आठवण होती ती शाहू महाराजांची. रस्ता देतो तर या ठिकाणी आनंद, त्यांनाही आनंद रस्ता देतो रे. हो गो माता. हा बच गया बेटा तू. असा काही नाही, त्यांनी या ठिकाणी दर्शन दिले. भोलेनाथ या ठिकाणी आनंद आनंद व्यक्त करून गेले. विनंती आहे, खूप मोठी जागा आहे, खाली बसा. भरपूर मोठी जागा आहे, खाली बसा. आणि या ठिकाणी या ठिकाणी पैलवान सुरेश भाऊ जावळे, पैलवान सुरेश भाऊ जावळे एक हिरा, एक हिरा पुढे आणण्याचं काम करतात. तुम्हाला शाहू महाराजांचा इतिहास सांगत होतो. तत्पूर्वी आठवण होती ती गोळेगावला बच गया अभी गाय पहिलं कुस्तीचं पहिलं वैयक्तिक पदक. आणि या ठिकाणी माजी दराडे साहेबांना विनंती, दादा कुस्ती हा खेळ राष्ट्रीय खेळ व्हावा. कुस्तीमधून भारताला 9 ऑलिम्पिकची पदकं आहेत आणि सगळ्यात जास्त पदकं ऑलिम्पिकची कुस्तीची आहेत. सगळ्यात जुना खेळ कुस्ती आहे, ग्रामीण खेळ कुस्ती आहे, आपल्या वाड वडिलांचा खेळ कुस्ती आहे. मग कुस्ती हा राष्ट्रीय खेळ का होत नाही? हॉकीचं मी कौतुक करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही चुकलं तर माफी मागतो, कारण कुस्ती विषय तळमळ आहे. तसा आपला खेळ हॉकी आहे राष्ट्रीय. पण आणि लाईटच्या खांबाला कोणी हात लावू नका, शॉक बसू शकतो. वा. आणि दराडे साहेबांनी सांगितलंय कुस्ती हा खेळ राष्ट्रीय खेळ होतोय, म्हणजे गावागावात तालमी होतात. वा. धन्यवाद दादा, तुमचा आज शब्द अगदी पत्रकार कोणी असेल सुवर्ण अक्षराने लिहा, असा हा एक आनंद. वा. कुस्ती हा खेळ राष्ट्रीय खेळ. वा. आणि होत झालाय असं साहेबांनी सांगितलंय. कदाचित माझाही अभ्यास कमी असेल. धन्यवाद दादा. हॉकीनं आपल्याला खूप काही मिळवून दिलं, पण कुस्ती आपल्या वाड वडिलांची कुस्ती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुस्ती, आधी मानवापासून चालत आलेली कुस्ती. मानवानं प्राण्यांच्या झुंजीचा अभ्यास केला आणि प्राण्यांची झुंज का लागली? भक्ष्य पकडण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी. आणि तिथूनच कुस्तीचा बोध घेतला गेला आणि आधी मानवापासून कुस्तीला सुरुवात झाली. नंतर लिहिण्याची कला प्राप्त झाली, मानवाच्या टोळ्या बनल्या आणि त्या टोळ्या टोळ्यात कुस्त्या व्हायच्या. त्याला मल्लयुद्ध म्हटलंय. आज जर या ठिकाणी सांगितलं असतं मल्लयुद्ध आहे सगळे या, थोडी शंका असते, पण दंगल म्हटलं सगळ्याला समजलंय. हंगामा सगळ्याला समजतोय. हो. दोघे एकमेकाच्या डावात, आटी तटीच्या लढती. हो. छोटे हिरे, छोटे हिरे. हो मना कर रे हो. स्पर्श करून मातीचं वंदन करून एकमेकाच्या समोर. हो. या छोट्या मुलांचं खरंच कौतुक आहे पहा. या छोट्या मुलाच्या कार्याला सलाम आहे आणि त्यांच्या वाढ वडिलांनाही माझा सलाम आहे आणि त्यांच्यासाठी वाक्य बोलतो.
आणि या ठिकाणी सन्माननीय आदरणीय व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होतात, त्यांचं कौतुक आहे, त्यांना धन्यवाद आहे. आणि मी एक वाक्य बोलतो का, आज ही जे फडाला आले, आज हे कुस्ती मैदानाला आले, याला एक इतिहास आहे. कान उघडे असले तर ऐका आणि ध्यानात ठेवा. पूर्वी तुम्ही रामाच्या सैन्यात होते, तुम्ही पूर्वी बजरंग बलीच्या सैन्यात होते आणि म्हणून या ठिकाणी आले. संतांचं वाक्य, संत मंडळीचं संतांचं वाक्य काय, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि म्हणून हे कार्य फळाला आले. हे पूर्वीचं पुण्य. आणि दरडे साहेब, मी आव्हाडवाडी गावचा आहे, आव्हाडांच्या गावचा आहे. आव्हाड तिथले सगळे शिक्षक म्हटले आव्हाडवाडीचं नाव सांगा दरडे साहेबांना आणि त्यांची भेट घ्या. योगायोगाने साहेबांची माझी भेट झाली, खूप आनंद झाला. त्याही पेक्षा मोठा आनंद झाला का कुस्ती खेळ राष्ट्रीय खेळ होतोय. दराडे साहेब हे कुस्तीतले नामवंत म्हणलं होते आणि कुस्तीनं त्यांना भरभरून दिलं. आणि साहेब जे बसले आणि जे विराजमान झाले, जे मुंबईमध्ये म्हणून त्यांना संधी भेटली जाण्याची, ही फक्त कुस्तीची कृपा आहे, ही फक्त या मातीची कृपा आहे. ओगाने हो दादा, हा कुस्ती बेटा लगे नहीं. अरे एक और देना, एक और दो देना. या ठिकाणी पहलवान जी आधा घंटा हो गया इसको है. अभी तोड़ेंगे उसको. हाँ या ठिकाणी आदरणीय आबासाहेब गोरख पवार यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे. आबासाहेब गोरख पवार एक कुस्तीप्रेमी, त्यांचं या ठिकाणी सर्व पैलवानाच्या वतीनं त्यांचं शब्द सुमनांनी कौतुक करतो, स्वागत करतो. आलेले सर्व नामांकित ज्ञात अज्ञात चुकून कोणाचा नाम उल्लेख राहिला दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. पण चुकून बोलता बोलता काही चुकून शब्द गेला तीही माफी मागतो. का, मी एक वारकरी आहे. वारकरीच्या नियमाप्रमाणे बोलिले लेकुरे इडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. काही जर चुकून शब्द गेला तर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आणि कुस्त्यासाठी आलेल्या अस्सल हिरे आणि तुफानी तारे यांना नतमस्तक होतो. या कुस्तीने अनेकांना मोठे केले बरं का, या कुस्तीने अनेकांना मोठे केलं. या कुस्तीमुळं मारुती माने खासदार झाले. फक्त कुस्ती मारुती माने पैलवान होते, हिंद केसरी होते, महाराष्ट्र केसरी होते. पण त्यांच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की मला दिल्लीत जायचंय, मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय. स्वप्नात सुद्धा नव्हतं. सहज मित्रासोबत गेले आणि नंतर त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. सहज गेलं मारुती मानेंना. विकाप्पा नन्नवरे, लाड हे सोलापूरचं सगळं मंडळ, या मंडळीनं राजीव गांधी
पंतप्रधान होण्यासाठी अथंग प्रयत्न केले, पण थोडंसं अपयश मिळालं आणि सन्माननीय आदरणीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना आमंत्रित केलं. तुम्ही खूप चांगलं काम केलं, पण अपयश आलं म्हणून खचू नका. अपयश आलं म्हणून खचू नका. आणि म्हणून काही मित्रमंडळीला आमंत्रित नाम क्या है नाम? आणि काही मित्रमंडळीने मारुती माने यांना सर आणि मंगल सिंग परदेशी, हो मंगल सिंग परदेशी एक नामांकित म्हणलं का पेपर, हो आणि मंगल सिंग परदेशीचा नाव सांगतो धोबी, हो अनेकांना माहिती होता, पण ते धोबी केल्याशिवाय सोडत नव्हते. धोबी डावाची खासियत करावी फक्त मंगल सिंग यांनी. पैलवान मंगल सिंग परदेशी आताच वाकोडे आणि हसन अन्सरी यांना घेऊन फिरले. काही क्षणात त्यांची कुस्ती लागते. काही क्षणात पोस्टरवरल्या कुस्त्याला सुरुवात होते. काही क्षणात हो या कुस्तीला कपड़े पहन, कपड़े लड़ेगा ना, अनेकांना कपड़े पहन, कपड़े. हाँ या कपड़े पहन. कुस्तीनं अनेकांना भरभरून दिलं. ही माती आणि म्हणून म्हटले मेरे देश की धरती सोना उगले उगले हरे मोती. अहो दारडे साहेब आपल्या भागातले हिरे आहेत, मोती आहेत. हो धुळेचे पैलवान फिरायला लागले 1001 रुपयावर. कपड़े पहनना, कपड़े पहन. बोला उसको. हो दारडे साहेबांना सुद्धा या कुस्तीनं भरभरून दिलं बा, भरभरून दिलं. आणि देणारा आहे परमेश्वर एपावर बसलेला. हो कुस्ती नाही. ही माती अनेकांना दिलं. जान दो उधर वाले. ऑटोमॅटिक येतं पाहते, मागायची गरज नाही, कपड़े पहन, कपड़े. मागायची गरज नाही. तुम्हाला इतिहास सांगतो, बजरंग बलीने चांगला पराक्रम केला, चांगले कार्य केलं आणि श्रीराम प्रभूने जिंकलेलं केलं. बजरंग बलीला बिस्किटाचं राज्य द्यायचं. बजरंग बलीच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं आपल्याला हे राज्य हवं म्हणून. एवढा श्रीलंकेला पराक्रम केला आणि श्रीराम प्रभूंना बजरंग बलीला सांगितलं की श्रीलंका तुम्हाला घ्या. ते म्हणजे काही नको. आणि परत एक दिवस हो चांदवडचे पैलवान एक हल्ला हो 2001 नंतर कुस्ती क्षेत्रातलं वादळ आणि त्यांना घेऊन फिरतात. हो समता बँकेचे चेअरमन काका कोलते, कोलते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी शब्द सुमनांनी सर्वांच्या वतीनं स्वागत स्वागत स्वागत. वा आलेले कुस्ती क्षेत्रातले नामांकित हिरे. आणि विनंती आहे आसपास जे आहेत हो खाली बसून घ्या. तुम्हाला आत्ता सांगत होतो बजरंग बलीला किष्किंधाचं राज्य मिळालं, त्यांनी ते घेतलं नाही. श्रीलंका पण मिळाली, ती पण घेतली नाही. आणि एक दिवस सीतामाईने दोनों ऐसी आणि या ठिकाणी आमदार दारडे साहेब जांबो पैलवान यांचा सत्कार करत आहेत. बँकेचे चेअरमन यांचा या ठिकाणी सन्मान होते, मानाचा ठेका बांधला जाते. हो आणि आता एक्झॅक्ट कुस्ती क्षेत्रातले नामांकित हिरे स्टेजवर विराजमान व्हायला लागले.
क्षेत्रातले अजून आकाशातले तारे दिसायचे. हो, हे कुस्ती क्षेत्रातले म्हणजे जमिनीवरले तारे. आणि दादा या ठिकाणी मानाचा फेटा बांधून या ठिकाणी कुस्तीसाठी वाहून घेणारे अनिल पाटील धुळे आणि आमदार साहेब सत्कार करतात. दादांचा मनपूर्वक सत्कार होतोय. आणि जंभाऊ दादा जावळे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आणि ते या येवल्याचे नगरसेवक आहेत, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. हो वा, कुस्तीसाठी वाहून घेणारे, हो कुस्तीसाठी वाहून घेणारे हे जावळे कंपनी. वा, कुस्ती क्षेत्रात यांनी पैलवानाचे कॅम्पच काढले, एक कंपनी काढले. आणि का काढले हे पुरंपार चालत आलेलं आहे. त्यांचे वडील पैलवान होते, ते पण पैलवान आणि मुलं पण पैलवान. हो अहो, आंब्याच्या झाडाला आंबेच येणार. हो, आणि 2000 रुपयावर पैलवान फिरतात. पैलवान लक्ष द्या, पैलवान लक्ष द्या. 2000 रुपयावर पैलवान फिरतात. आणि सुरेश भाऊ जावळे त्यांना घेऊन फिरतात. हो, 2000 रुपये. चला, एक हिरा, एक माणिक मोती. बेटा हो गई, ए हो गई बेटा, हो गई बेटा, हो गई हो गई हो गई हो गई बेटा, यूट्यूब पर चल रही है. हा, गोरा गोमटा ओम शिंदे आणि निफाडचा पैलवान एक धान्यावाग मैदानात आलाय. एक आग आणि एक वहाग गाठ पडले कुस्ती क्षेत्रात येवला मुक्कामी. आणि सलामी मातीला वंदन करून कुस्तीला सुरुवात. वाह, पैलवान फिरतात. आता सांगितलंय कुस्ती क्षेत्रात अनेकांना भरभरून मिळालंय. हो, ही माती आणि माता वेलांटीचा बदल आहे. ही मातीवर हो, एकेरी पटाला आणि एकेरी पटातून कब्जा. इकडं कब्जा, इकडं भारी कुस्ती. आणि कुस्ती क्षेत्रातून अनेकांना अनेक मिळालंय. पण तुम्हाला रामायणाचा एक दाखला देतो. हनुमंताला खूप काही मिळालं पण त्यांनी घेतलंच नाही. आणि सीतामायेने एक दिवस बजरंग बलीला निवांत विचारलं, तुम्हाला किष्किंधाचं राज्य मिळालं ते घेतलं नाही, श्रीलंका मिळाली ती घेतली नाही, काहीच घेतलं नाही, काय? हनुमंतांनी सांगितलं मी खूप घेतलंय. हो, तुम्हाला माहित नाही, माझ्याकडे आहे. सीतामाईने विचारलं काय आहे? त्यांनी सांगितलं तुम्ही पण आहात आणि श्रीराम प्रभू पण आहे. आणि कुठे? सीतामाईने विचारले कुठे राम प्रभू, कुठे मी? 2000 रुपये पैलवान फिरतोय. आणि त्यावेळेस श्रीराम प्रभूंनी छाती फाडली आणि दाखवला. एक गीत आहे पहा, श्रीराम प्रभूंनी काय मिळवलं ते दाखवलं. काय दाखवलं? छाती ही उघडून दावले प्रभू भगवान, एका मुखाने बोला बोला
कोविटे यांचं आगमन झालंय. वा, सन्माननीय आदरणीय काका कोविटे आलेले कुस्ती सत्रात वाहून घेणारे एक एक हिरा. कुस्ती क्षेत्रातले तारे, अजून आकाशातले तारे दिसायचे. हो, हे जमिनीवरले तारे, मातीमधले तारे आणि अस्सल हिरे. अहो, हिरे माणिक मोती हे कुठेतरी बाहेर पडलेले असतात. 2000, 3000. वाह, जोड मागते जोड. 2000 इकडं 2000 जोड मागतात जोड. ओ, पैलवान घरामध्ये फिरायला लागलेले आहेत. अच्छा आहे, अच्छा बेटा. कुस्ती क्षेत्रातले एक एक हिरा. ओ, जसं दुधाचं हा कुस्ती म्हणजे काय? शक्ती आणि युक्ती याचं प्रतीक म्हणजे कुस्ती. कुस्तीत नुसती शक्ती असून उपयोग नाही. हत्तीकडे भरपूर शक्ती आहे पण युक्ती नाही. हो, हत्ती बंदंड द्यायचा आहे पण युक्ती नाही. म्हणून हत्ती हा प्राण्यांच्या गणनेत राजा होऊ शकला नाही. म्हणून नुसती शक्ती असून उपयोग नाही, युक्ती पण असावी लागते. आणि या ठिकाणी ज्यांनी कुस्तीसाठी वाहून घेतला असे नामांकित, या मातीसाठी वाहून घेणारे नामांकित कुस्ती प्रेमी वस्ताद मंडळी, त्यांचा या ठिकाणी मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय. हो, कुस्ती. वा, आणि विनंती आहे खाली बसून घेत चला. आतमध्ये आलेले जे कोणी असतील, हो, आतमध्ये आल्यानंतर पैलवान फिरते राहा, नाहीतर खाली बसून घ्या. अनिल पाटील धुळे, पैलवान अनिल पाटील धुळे हे या ठिकाणी कुस्ती जोडण्याचं सुंदर कार्य करतात. त्यांच्या कार्याला सलाम. त्यासोबत पैलवान मंगलसिंग परदेशी. हो, तुमचंही कार्य महान आहे. वा, हो, आता सांगितलंय कोणी कोंबड्याच्या बाजारात, कोणी शेळ्याच्या बाजारात, कोणी बैलाच्या बाजारात, कोणी गायाच्या बाजारात, तर कोणी हो म्हशीच्या बाजारात. हो, पण हे पैलवानाच्या बाजारात. पैलवानकीचा भाग. पैसे जेब में रखना, अभी नहीं लगी. हाँ, जेब में कुछ पैसे. अस्सल हिरे. क्या बोला कौन? हाँ बेटा भी लगाएंगे. हिरे आणि तुफानी तारे. छत्रपती संभाजीनगरचे युवा उद्योजक शिवभाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चला, शिवभाऊ छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक युवा कार्यकर्ते यांचं या नगरीमध्ये शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक हो. वा, समोरून टांग लावून खाली खेचण्याचा प्रयत्न असफल. टांगेचे अनेक प्रकार आहेत. आतली टांग, बाहेरची टांग, छेडी टांग. ओ, आकडी. वा, अहो, आकडी म्हणलं मला आठवण होती त्या गामाची. आकडी म्हटलं आठवण होते गामाची. गामाचा स्पेशल डाव
आकडी आणि गामाने भल्या भल्यांना आसमान दाखवले आणि सगळ्याला माहित होतं गामाची आकडीतून वाचलं का वाचलं हो आणि गामाच्या आकडीतून वाचलं कुस्ती वा हो बच गयो झोळी आणि झोळीतून कुणी हो मीराला पीर काय जोड लावली आणि दादानी सुद्धा आणि झोपून आणि जर थांबायचे तर स्टेज समोर थांबू नका हो एका रणरागिणीची कुस्ती एक मुलगा आणि एक मुलगी वा कुस्तीला सुरुवात रुद्र पहलवान धुलिया धुळा रुद्र धुळा हा रुद्र पहलवान धुलिया रुद्र धुळे पैलवान रुद्र पहलवान धुलिया हाँ धुळे के पहलवान अर्शिया अर्शिया पहलवान खंडवा खंडवा अर्शिया लड़की ओ चलो वाह एक लड़की हो वाह आणि 3000 पैलवान फिरायला लागले 3000 हो एक राजमाता लढते आणि पान उभे असले तर ऐका संत दासगणू संत गजानन महाराज आणि संत शिर्डीचे बाबा योगाने एकत्र आले आणि शिर्डीचे साईबाबा हो बघा 3000 वर फिरतात पैलवान 4000 हो 4000 4000 आणि शिर्डीचे साईबाबा गजानन महाराजांना बोलले तुमचं कार्य महान आहे भविष्यात तुमचं नाव मोठं होईल पण दासगणू शिर्डीच्या साईबाबांना बोलले तुमचं नाव मोठं होईल आणि नंतर तिघांनी काही काळ शांत राहिले आणि सांगितलं हाँ इधर हो फलाना ना सोंडी कर्जत जामखेड आणि अहिल्यानगर म्हणजे पूर्वीच अहमदनगर एक राजमाता जन्माला आले अहिल्याबाई होळकर त्यांचं कार्य आपल्यानंतर सगळ्यात मोठं होईल आणि आज ते साध्य झालं राजमाता अहिल्याबाई होळकरचं नाव एका जिल्ह्याला दिलं गेलं तो अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर जिल्हा म्हणून नामोल्लेख होऊ राहिला आहे एका राजमातेचा इतिहास सांगतोय एका कन्येची समोर कुस्ती चालू आहे आणि समोरचा मुलगा त्याला तिने बांगडी लावण्याचा प्रयत्न हा 10,000 रुपये आणि हो 10,000 रुपयावर पैलवान फिरतोय आणि गदा 10,000 रुपये आणि गदा हो 10,000 रुपयावर पैलवान फिरतोय आणि गदा पैलवान जोड मागतोय वा रामायणात एका गदेने इतिहास केला ती हनुमंताची गदा महाभारतात एका गदेने इतिहास केला ती भीमाची गदा आणि गदेचा इतिहास सुरू झाला आणि एका रणरागिणीची कुस्ती लागते आता सांगितलंय शिर्डीच्या साईबाबांचं वाक्य आहे गजानन महाराजांचं वाक्य आहे आणि दासगणू परभणीला त्यांचं मोठं निवासस्थान आहे त्या काळातलं त्यांचंही वाक्य आहे हो 10,000 आणि चांदीची गदा महाराजचे 7,000 वा हरण ज्याला 5 आणि जिंकन ज्याला 7 हो हो गदा
मानाचा पट्टा, चांदीची गदा आणि 7,000 जिंकणारा आणि जांबू दादा यांच्याकडून 2,000 कुस्ती 12,000. ओ वा काय कार्य हो वा याला म्हणतात कार्य. कुस्ती क्षेत्रासाठी महान कार्य. हो हेच कार्य केलं राजश्री शाहू महाराजांनी. आणि फिरते राहा आज तरी तुम्ही फिरते राहा सगळे फिरते राहा. आणि हो कुस्ती आता दुधारे पैलवान आणि मराठे पैलवान तयार असे राहत आलेत का? दुधारे वरात करा दुधारे. आणि दुसरे आहेत मराठे पैलवान. मराठे पैलवान आत आले का? आले तर मला भेटाना आज जा. मराठे पैलवान आले का? मग वरात कोणी करायचा? मी. पैलवान आल्यानंतर नाव सांगायचं आम्हाला. कोण माहिती आहे कोण मराठे कोण दुधारे? वाता चला तुमची लगेच कुस्ती लागते. चला चला या मुलीच्या कुस्तीनंतर तुमची कुस्ती लागणार आहे. हो एका रणरागिणीची कुस्ती. खांडवा धुलिया आटी तटीची लढत. 10,000ची कुस्ती. 10,000ची कुस्ती लागते. हो आता आणि सवारी भरली बरं का त्या पोरानं. पण सवारी डाव जय जय हो जय माझ्या 10,000. पैलवान 10,000 रुपये फिरतोय. इंदोरचा चॅम्पियन. इंदोर कुस्ती क्षेत्रात जसं आपण महाराष्ट्रात शाहू महाराजांचं नाव घेतो तसं इंदोर मध्ये मोठी तालीम आहे. जशी कोल्हापूर इकडं उत्तर भारत इकडं दक्षिण भारत. आणि पैलवान आल्यानंतर इथे नाव द्यायचंय मग आज जायचंय.